तिला तिच्या वडिलाच्या संपत्तीमध्ये हिस्सा मागता येतो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयीची माहिती पाहणार आहोत. मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो, तिला तिच्या वडिलाच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा मागता येतो. कायद्यानुसार तशी तरतूद देण्यात आलेली आहे. 1956 साली हिंदू सक्सेशन ऍक्ट लागू झालेला होता. त्याच्यामध्ये 2005 साली एक अमेंडमेंट आली, म्हणजे हिंदू सक्सेशन ऍक्ट मध्ये एक दुरुस्ती आली 2005 साली. आणि या दुरुस्तीनुसार मुलीलाही मुला एवढाच अधिकार देण्यात आलेला आहे. म्हणजे ज्या संपत्तीमध्ये मुलाला जो हिस्सा मिळतो त्याच प्रमाणामध्ये मुलीलाही त्याच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा जो आहे तो दिला गेला पाहिजे, असा हा कायदा सांगतो. मग ती मुलगी विवाहित असो किंवा अविवाहित असो, तिला तिच्या वडिलांच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये हिस्सा हा मागता येतो. परंतु जर ती संपत्ती वडिलांनी स्वतः कमवलेली असेल, म्हणजे स्वतःच्या स्वकष्टार्जित असेल, तर अशा संपत्तीमध्ये मुलीला वारसा हक्काप्रमाणे हिस्सा मागता येत नाही. ती संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा अधिकार जो आहे तो त्या वडिलांनाच आहे. म्हणजे ज्याने ती संपत्ती कमावलेली आहे ती तिचं हस्तांतरण करण्याची, तिची विल्हेवाट लावण्याचा अधिकार हा त्याच व्यक्तीला आहे, म्हणजे तिच्या वडिलांनाच आहे. परंतु जर वडिलांनी मृत्यूपूर्वी जर त्याच्यामध्ये मृत्यूपत्र केलेलं नसेल किंवा कोणत्याही प्रकारचं त्या जमिनीचं हस्तांतरण केलेलं नसेल, तर त्या वडिलाच्या मृत्यूनंतर इतर जे सर्व वारस आहेत त्या वारसांमध्ये त्या संपत्तीची विभागणी होते आणि वारसा हक्काप्रमाणे आपल्या प्रत्येकाला ती संपत्ती मिळते. म्हणजेच मुलाप्रमाणेच मुलीलाही त्या संपत्तीमध्ये अधिकार मिळतो. जर त्या संपत्तीचं जर कोणत्याही प्रकारच्या मृत्यूपत्र केलेलं नसेल तर, आणि जर ती संपत्ती जी आहे ती वडिलोपार्जित असेल तर असाही मुलीला या कायद्यानुसार अधिकार जो आहे तो मिळतो. म्हणजे ती वडिलांच्या संपत्तीमध्ये जी की वडिलोपार्जित आहे त्याच्यामध्ये हिस्सा वाटा मिळण्यासाठी न्यायालयामध्ये दावा दाखल करू शकते आणि तिला तिचा अधिकार, तिला तिचा जो वाटा आहे जमिनीमधला असेल, संपत्तीमधला वाटा जो आहे तो मिळू शकतो. कायदेविषयक माहितीचे व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.